आत्म्याच्या विरुद्ध विचार केले तर सारखं काय होतं, मग आकुलता होते. तर आता कोणताही विचार दुसरा नको. आत्म्याला सोडून दुसरा विचार आपल्याला घातक असतो. म्हणून सारखं ध्यान कोणतं करायचं? धर्मध्यान करायचं. आणि आता माझं कसं होईल, मी कधी मरेल वगैरे हा विचार केला तर अर्थध्यान झालं. होतं का तो विचार? नाही ना. आता तो विचार अर्थध्यानाने दुर्गती होते. पुढे जाऊन काय करणार? दुर्गतीत पडणार, पशु होणार, नारकी होणार. तसलं नको आहे ना आपल्याला आता. म्हणून तो विचार सोडून द्यायचा. विचार पाप आहे. कुठला पण जो विचार येतो तो सर्व काय आहे? शुभ भाव अशुभ भाव दोन्ही पण पापच आहे. आपण दर्शन केलं, पूजा केली, स्तुती केली तरी सुद्धा काय आहे? ते शुभ भाव झाले. आणि आपल्याला जायचंय शुद्धामध्ये, म्हणजे आपला अतींद्रिय आनंद भोगायचा आपल्याला. पण तो कसं आहे, जसं भगवान दिसले समोर, तो भगवंतांचं आपल्याला काय झालं, आपल्या दृष्टीत भगवान आले तर आपल्या दृष्टीत आत्मा आला आपला, तर आपल्याला अतींद्रिय आनंद येतो. कारण का? तर आपल्याला भगवंताकडे कशासाठी पाहिजे? भगवान जसे न्यायिक आहे, फक्त जाणतात, तसं माझा आत्मा देखील फक्त जाणणारा मात्र आहे. असं का केलं, तसं का केलं, हे भक्त का आले नाहीत, ते भक्त का आले नाहीत, हेच भक्त चांगले आहेत, हे भक्त काही चांगले नाहीत, असं विचार करतात का भगवान? नाही करत. मग तसंच आपण देखील तसाच, म्हणजे भगवंतांचं दर्शन करण्याचं फळ काय आहे? तर भगवान जसे आहे तसा माझा आत्मा आहे असं जाणलं की आपोआपच मग कोणाविषयी आपल्याला चांगले भाव होणार नाहीत, वाईट भाव होणार नाहीत. हे चांगली सेवा करतात, ते सेवा करत नाहीत, असा विचार येणार नाही. मग म्हणून सारखं आपल्या दृष्टीत काय पाहिजे? भगवान आणि आपला आत्मा, भगवान आणि आपला आत्मा. समोशरणात गेलं का आज तुम्ही? नाही गेला. समोशरणात रोज जायचं आणि दर्शन करून भगवंतांची वाणी ऐकायची. भगवंतांची वाणी ऐकली तर आपल्याला काय होतं? आत्मकल्याण होतं. आणि मग ती आपल्याला समोशरणात आपण भावनेने जाणार की नाही? मग तशीच भावनेने मी दिव्यध्वनी ऐकतोय, तिकडं उपयोग लावायचं. भगवान मला सांगतायत आत्मकल्याण करा, ह्याशिवाय दुसरं कुठलाही विचार करू नका. मग तसं आपल्याला भगवान असं साक्षात सांगतायत, भगवंताची आज्ञा मानायची की नाही? मग तसंच आता जे कोणी सांगतात तर ते पण आपण भगवंतांच्या वाणीतून आलेलेच सांगतात, दुसरं काही सांगत नाही, वेगळं काही सांगत नाही. संलेखनीचे अतिचार सांगितले की नाही? काय सांगितले होते? अतिचार म्हणजे काय? अतिचार म्हणजे दोष. दोष लागतात. जर असा विचार केला मी जगावं जास्त वेळ, खूप चांगले लोक आहेत सगळे, चांगली सेवा करतात, नम्रता चांगली सेवा करते, आणि मग ती माझ्याजवळच राहते, आता मी जगणार जास्त, तर हा पण विचार चुकीचा आहे. आणि कोणी सेवा करत नाही, नको मला जगायला, असा विचार आला तरी तो पण विचार चुकीचा आहे. आपल्या संलेखना घ्यायची, संलेखना घेतली 12 वर्षाची, मग त्यावेळेस आपण ह्या संलेखनेत हे दोष लावायचे नाहीत असे विचार करून, किंवा कुठलं निदान करायचं नाही, मी असं करेल तसं करेल, पुढं इकडं जाईल तिकडं जाईल, कुठं जाण्याचे विचार आहेत का? शरीर झाल्यावर शरीर साथ द्यायला पाहिजे. शरीर साथ देऊ नाही तर न देऊ, परंतु विचारात काय येतं? मी पाण्यात जायचंय नाही. हां, मग आपण दिशाबंधन केलं की नाही? बाहेरचं कुठलंही जोपर्यंत जात नाही, बाहेर पडत नाही, तोपर्यंत फक्त एवढीच मर्यादा करून ठेवली आपली. म्हणून त्यात किती आपले दोष सगळे कमी झाले, पाप कमी झाले. पाप कमी झाल्यामुळे तुमचे विचार चांगले झाले. आता खरे विचार जसे पाहिजे तसं आत्म्याच्या अनुकूल विचार असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि आत्म्याच्या विरुद्ध विचार केले की ते मग आपल्याला परत संसारात आणखी ह्याच्यापेक्षा जास्त दुःखात टाकतात. आता तर थोडं दुःख आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त दुःख मिळणार जर विचार आपले चुकले तर. आत्म्याच्या विरुद्ध विचार झाले, विभाग झाले तर काय होतं? मग जास्त दुःखदायक होतं. म्हणून सारखं विचार कोणता? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र,
हेच माझे 3 रत्न उत्कृष्ट आहेत का आपल्याजवळ 3 रत्न? आहे. मला गुण पूजा केली की म्हणतात तुम्ही आंघोळ केली हो. की पूजा करतो मी हां रोज हां. असं वेळ बाहेर मी पूजा करत असतो. अम्माने 3 रत्न कुठले विचारले असं ते उत्तर दे. हां. आपल्याजवळ बाहेरचे रत्न नाही, जडरत्न नाही. कोणते रत्न आहेत? अतिशय मूल्यवान. सम्यक दर्शन झालं की आपल्याला सगळं काही व्यवस्थित स्वच्छ दृष्टीने जसं पाहतो की नाही तसं आपल्याला आपला आत्मा जाणीवेत येतो. सम्यक दर्शन फार महत्वाचं आहे. म्हणजे खरी दृष्टी वस्तूच्या विषयी त्याला म्हणायचं सम्यक दर्शन. जसं काय येतं, फळ येताना पहिल्यांदा फूल येतं, हां. नंतर त्याला फळ लागतं की नाही, आणि फूल गळून पडतं फळ लागलं होय. की. मग तसं आपलं मिथ्यात्व गळून पडतं. हां. आणि जो आपलं खरं आहे ना फळासारखं हा. अतिंद्रिय आनंद भोग लागतो ते सम्यक दर्शन. हां. गळून पडलं ते मिथ्यात्व हां. आणि फळ आहे ते सम्यक दर्शन. तसं सम्यक दर्शनासारखं आपला आत्मा सारखा जाणीव ती किती फळ देतो, मधुर फळ देतो. अतिंद्रिय आनंद मधुर फळ म्हणजे तोंडाने चाकायचं नाही, जिभेने चाकायचं नाही, तर फक्त आपल्या परिणामामध्ये अतिंद्रिय आनंद भोगत राहिलं तर आपण निराकुल राहतो. बाकी काही सुद्धा आपल्याला करावं लागत नाही. हां. म्हणून कसं आहे की आपण स्वतःमध्ये राहणं अतिशय आवश्यक आहे. ते राहिलं तर मिथ्यात्व आपोआप निघून जाते. म्हणजे आपण आजपर्यंत जरी खरं समजलं नाही आत्मतत्व, तरी आता समजलं तरी आपली दृष्टी सुधारली ना. आतापर्यंत डोळ्यात कावीळ होती, कावीळमुळे सगळं पिवळं पिवळं दिसत होतं, आणि परत कावीळ संपली की सगळं चांगलं दिसतं. तसं आतापर्यंत आपल्याला खरं आपल्या आत्म्याचं ज्ञान नव्हतं, पण आता ज्ञान झालं की काय होतं, एकदम निराकुल निर्विकल्प, कसल्याही प्रकारची आकुलता नाही, कसल्या प्रकारचे विकल्प नाही, शांत. आपण किती पण साधना उत्कृष्ट राहू दे, संयमात मी राहो, माझी दीक्षा हो, माझी समाधी मरण हो, अशी सारखी भावना करायला. धर्मसाधना भरपूर घडो. मी मुनीच होणार, दीक्षाच घेणार, मुनीच होणार, आणि काय करणार, समाधी मरण साधणार. कारण का तर आपला कुठेही धर्म बाहेर नाही, आत्म्याला जाणणं हाच मुख्य धर्म आहे. आत्म्याला जाणलं नाही, बाहेर किती काय केलं आपण, सगळ्यांना दान दिलं, सगळ्यांना क्षमा मागितली, खूप पूजा केली, दर्शन केलं, पण धर्म कशात घडतो? आत्म्यामध्ये. बाहेर हे जरी नाही झालं पण आत्म्याला जाणलं तर आपला खरा धर्म झाला. आत्म्याला रोज जाणायचं. कसं जाणायचं? विचार तू कसं जाणू मी, कसं ध्यान करू, असं रोज विचारत जा. ज्ञान थोडं करायचं. हां, ध्यान असं करायचं जसं आता आपल्याला नम्रता आहे, हां. ती काय आता जाणार नाही, इथंच राहणार. हां. हे ध्यान तुम्हाला कोणी हां. करायला लावलं. विचारून केलं का तुम्ही? हे ध्यान होते की नाही? होते. होतंय. मग ते अर्थ ध्यान आहे, ते अर्थ ध्यान आहे, त्या आत्म्याला उपयोगी नाही. हां. मग कोणतं ध्यान करायचं? जो विषय पर होता की नाही, हां. म्हणजे दुसऱ्याला जाणण्याचा, हां. तोच आता फक्त आपल्या स्वभावाकडे वळवायचा विचार तो. हां. म्हणजे माझा आत्मा शुद्ध आहे, हां. मी बुद्ध आहे, बोललं. मी एक आहे, माझं कोणी नाही, हां. मी सर्वापासून भिन्न आहे, शरीर पण माझं नाही, असं जाणलं की आपोआप काय होतं, शांतीला प्राप्त होतं. शरीराला जाणतो आपण, मी स्त्री आहे म्हणून काय ध्यान करतो ते स्त्री जाणायला. नाही, पुरुष नाही, हे सगळं शरीराचा धर्म आहे. हां. स्त्री पुरुष, म्हातारे होणं, रोग होणं, निरोगी राहणं, सगळं शरीराचं आहे ते काम. आपलं काही नाही आहे त्याच्यामध्ये. शरीरापासून माझा आत्मा भिन्न आहे हे जाणायचं. सम्यक ज्ञान सम्यक चारित्र्य सांग. सम्यक दर्शन झालं की सम्यक ज्ञान म्हणजे खरं ज्ञान होतं. आणि आपण जे काय आता केशलोच केला, संलेखना घेतली, हां. मग हे चारित्र्य जे आपलं प्रगट झालं ते खरं प्रगट झालं पाहिजे. सम्यक दर्शन झालं तर त्या चारित्र्याला महत्त्व. हां. नाहीतर आपण किती
अनादी काळापासून किती वेळा दीक्षा घेतली, काय काय केले, व्रत केली, परंतु काय आपण स्वतःला जाणलंच नाही, तर त्याचा उपयोग नाही काय झाला. आता स्वतःला जाणलं तरच आपण आत्मध्यान केलं तरच ह्या चारित्राचा, केशलोच करण्याचा, संलेपना घेण्याचा, त्याग करण्याचा सगळा उपयोग होतो. म्हणून खरं चारित्र पण आपल्याला व्हायला पाहिजे. अम्मा, आता मला असं वाटतंय तिनं असं विचार करायला पाहिजे काय की मी पणला जाणार नाही काय, परत मी त्या संसाराच्या त्या डोक्यात जाणार नाही, कारण तिथे गेले की परत विषय चालू होतात आणि कोण माझी सेवा करता करा, मला काय माहित नाही, कारण मी आम्हाला सोडून कुठं जाणार नाही. कोण करते ते पुढचा विचार करायचं नाही, सगळं होते माझं होणार, सगळं छान होणार, असं तेच होणार आहे. नाही जाणार. इच्छा व्यक्त केली की तुम्ही म्हणता की अम्मा इंद्र पण येतात करायला म्हणून, तसं हा विचार. आणि कोण येते कसं करतील मला काय माहित नाही, माझं सगळं छान होणार, मी इथं म्हणजे तिचे विचार तिथं कोण नाहीये माझं करणारं, म्हणून मला तिथं नाही जायचं. नाही नाही नाही, असं व्हायला नको. असं व्हायला नको. नाही 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 नाही. कशासाठी? तर मला सगळे पाप दोष लागत, म्हणजे आपण कुठल्या घरची आठवण केली, घरी जाण्याचा विचार केला तर पाप लागतंय. म्हणून आपण आता त्या विचारात राहायचं नाही, कोणत्या बाहेरच्या कुठल्याही विचारात न राहता फक्त स्वभावात राहायचं, तरच आपले सगळे पाप तुटतात आणि लवकर दीक्षा होती. मग अम्मा काल तिथं गेले होते यांच्याकडे, जितू यांच्या घरी, तिथल्या मध्ये त्यांचा व्हिडिओ करून आणले. मुद्दाम त्यांना बोला म्हटलं, आता दाखवते. काल ती झोप त्यांनी संबोधन केलेले. म्हणजे ते म्हणाले मी पण 2 वर्ष झाले एकाच जागेवर आहे, पण मला कधी असा आता विचार येत नाही. पहिला आले म्हणले विचार की आपल्याला नको असं पडून राहायला, कोणाच्याकडनं सेवा करायला. तर तसं ह्यांना पण आता तसं विचार येत आहेत, किती दिवस सेवा करून घ्यायचं, नको असं. मग त्यांनी संबोधन केलं, हे तर उलटा आत्मघात आहे असं अम्मांनी सांगितल्यापासून सगळे विचार सुटले म्हणले. आता मी इतका आनंद भोगते म्हणले त्याच ठिकाणी राहून सुद्धा. म्हणजे एक ठिकाणी राहणं हे दोष नाही आहे, उलट तुम्हाला जास्त साधनेसाठी वेळ मिळाला म्हणले. चांगला वेळ आहे. मग ते तिला पण तसं सांगा की आयु जास्त मिळाली तर उलट चांगलं आहे का वाईट आहे? संयम पण होतो, ध्यान पण होतं. पुढे कुठल्या गतीत जाऊन काय करणार, कोण तिथं भेटणार आहे, येणार का नम्रता पुढच्या गतीत? किती इथं आहे, पुढच्या गतीत घेऊन जाणार का तिला? घेऊन जात नाही की नाही. मरताना कोणाकोणाला नेणार आहे जवळ? नम्रता नाही, नम्रताच्या आधी पहिला अरुण नागावकर आहेत. काका अम्मा कोणी येत नाही आपल्याकडे. एवढी काळजी कशाला लवकर उठवते त्यांना, झोपू दे का बसते नाही, त्यांना त्रास होते, उठवू नको त्यांना. त्यांनी म्हणतात काय नाही, मला काय त्रास होत नाही, एवढं काळजी अम्मा. उलट उठा लवकर, ध्यान करा हे सांगायचं सगळ्यांना. झोपल्याने कोणाचं कल्याण असतंय, न शरीराचं ना आत्म्याचं. आणि कोणी आपलं नाहीच आहे, त्याचा विचारच करायचा नाही. कुटुंब कबीला खडा रहेगा, कोई बचा न पाएगा. ना? आपल्या अवतीभोवती सगळे उभे राहतील, नमोकार मंत्र म्हणतील, पण तुम्हाला तुमच्या वेदनेतून कोण वाचवेल का, मरणातून कोण वाचवेल का? म्हणून मला पराचा विचार करायचा नाही, मला विचार करायचा आहे स्वतःचा, फक्त आत्म्याचा. सुशीलमती अम्मांच्या वेळी शेवटी सगळेजण होते समोर. कोण थांबवू शकलं, कोण त्यांना त्यांच्या वेदना कमी करू शकल्या, कोण त्यांना आयु देऊ शकलं. बस ते परिणाम नाही, निरंतर एवढं जाणायचं. सगळे और भरून लोक होते त्यांच्या समोर, कोण काय करू. मी आता फक्त माझा स्वार्थ बघणार आहे, मला बाकीच्यांचं काय माहित नाही असं तिला विचार करायला सांगा अम्मा. मी अलका पण नाही. मी साधक आहे आता, शुद्धात्मा आहे. क्षपक आहे. कोण आलं गेलं काही बाकीची चौकशी करणार नाही, फक्त उत्तम क्षमा आत्या. आमच्याकडून क्षमा.